आणि याच संघात खेळणारे 3 खेळाडू बबल नाईक असतील, प्रजेश रावले असेल, सोहेल शेख असतील, हे 70-70 स्पोर्ट कट्टा शाखेचे ब्रँड ॲम्बॅसिडर एकाच संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती बबल नाईक आहेत की सोहेल असेल, पाहावं लागेल. चला सामना मित्रांनो थोडा फास्ट घेऊया. 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू 34 धावांची गरज असताना अमोल कांगणे आलेत गोलंदाजीसाठी, पहिलं षटक हाताळण्यासाठी. अठरा चेंडू 34 धावांच्या पाठलागाला यशस्वी गवसणी घालण्यासाठी हे 2 सलामीवीर यावेळी मैदानात दाखल. स्ट्राईक एंडवरती सोहेल शेख आणि नॉन स्ट्राईक एंडवरती बबल नाईक अशी सलामीवीरांची जोडी आपण मैदानात पाहतोय. गोलंदाज अमोल कांगणे, स्ट्राईक एंडवरती सोहेल आहेत. यस, ऑफिशियल इशारा. सामन्याला दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 18 चेंडू 34 धावा. आकोटप्प्या चेंडू पाऊस पडल्यानंतर हे बेनिफिट असतं गोलंदाजासाठी. चेंडू ज्या वेगात हाताळले जातात त्याहीपेक्षा काही पटीने चेंडूला मात्र वेग धारण होतो. अवांतरचा इशारा. एका अवांतर धाबेने सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा देखील झालाय. गोलंदाजांना हॉर्न देखील केले जाते. एक चेंडू तुम्ही बाउन्स वापरलेला आहे, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू हा तुमच्याकडून हाताळला गेलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची कट घेत चेंडू लॉंग स्टॉपपर्यंत जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल कंप्लीट झाली आहे. पहिल्या चेंडूच्या अखेरीस 2 धावा धावफलकावरती. बबल नाईक आले स्ट्राईक एंडवरती. हा डावकुराताचा बॅटर आहे. हे डावकुराताचे फलंदाज आहेत आणि ही खेळपट्टी डावकुराताच्या फलंदाजांसाठी आतापर्यंत तरी नंदनवन ठरली आहे. यावेळी बबल नाईक स्ट्राईक एंडवरती. पोषक अशी खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीचा वापर तुम्हाला करून घ्यावा लागेल. स्वतःला पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. एका बाजूने अमोल कांगणे, दुसऱ्या बाजूने बबल नाईक. एक हाताने शॉट टोकला. 100 बबल नाईकच्या बॅटमधून एक मोठा आघात केला गेलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फरार झालाय. 6 धावांसाठी आलाय हार्दिक स्पोर्ट षटकार. एक मोठा फटका बबलच्या बॅटमधून. 8 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अमोल कांगणे यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न, स्वतःचा दबदबा निर्माण करायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रवास करत इथपर्यंत आलेला हा खेळाडू बबल नाईक. पुन्हा एकदा स्वतःच्या अस्तित्वाची लढत द्यावी लागेल तुम्हाला या मैदानावरती. यावेळी मात्र थोडासा दिमागतीने चेंडू आला. बॅटची कट घेत चेंडू मात्र डीप फाईनल क्षेत्रापर्यंत. सिंगल कंप्लीट. डबलसाठी प्रयत्न नकार आलाय. सोहेल यांनी नकार दिलाय. एका धावेवरती समाधान मानतायत. एका धावेने सांघिक धावफलक 9 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 9 धावा ह्या धावफलकावरती ऋषी 11 हडी क्रिकेट संघ आपण पाहतोय 34 धावांचा पाठलाग करत असताना अजून 15 चेंडूत 25 धावांची गरज आहे यांना विजयासाठी. अमोल कांगणे पुन्हा एकदा आकोटप्प्या चेंडू, त्याच्यावरती सुरेख फटका. रबर बॉल क्रिकेटची नजाकत, सौंदर्य दाखवणारा फटका सोहेलच्या बॅटमधून आलाय. परफेक्ट मिडल झाला नव्हता परंतु स्टिकर एरियाजवळ हा चेंडू आदळला आणि त्यानंतर दिशा दाखवली. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूने प्रवास केला. थेट पलीकडच्या परिसरात जाऊन चेंडूने विसावा घेतलाय. षटकार आलाय. एका मोठ्या फटक्याने सांघिक धावफलक दुहेरीत परावर्तित होईल. 15 धावा या धावफलकावर जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा सोहेल शेख स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजाच्या आक्रमणावरती अमोल कांगणे. धावसंख्येचा जर आपण विचार करायला गेलं तर थोडेसे महागडे ठरू लागलेत आता या सामन्यामध्ये. फलंदाजी देखील तेवढी त्यांची झाली नाही आहे परंतु त्यांनी जो स्वाभाविक गुण आहे, त्यांचा स्वाभाविक जो खेळ आहे तो मैदानावरती त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झाली आहे. थेट पेक राज गोठणकर यांच्या हातात यष्टीरक्षकापर्यंत देखील केली गेली. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित. 5 चेंडूंच्या अखेरीस आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा बबल.
यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी ज्या उसळीच्या तयारीत बबल नाईक होते, ज्या वेगाच्या तयारीत बबल नाईक होते तेवढा वेग नव्हता या चेंडूवरती, तेवढी उसळी देखील नव्हती. त्यामुळे मिस्टॅम हिटवरती देखील सिंगल धाव आली आहे. पहिल्या षटकात 17 बनले आहेत, अजून 12 चेंडू 17 बनवायचे आहेत. 6ला 17 बनले आहेत, 12ला 17 बनवायचे आहेत तुम्हाला. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे आपण तयार राहायचं आहे. षटक क्रमांक 2 नवीन गोलंदाज रोहित आलेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती डावखुरात्याचे बॅटर बबल. आतापर्यंत पाहिलं तर दोन्ही फलंदाजाचा विचार करायला गेलं तर 3-3 चेंडू खेळले आहेत. 8-8 धावा दोघांच्याही नावावरती आहेत. सोहेलच्या नावावर 8 धावा, बबलच्या नावावरती 8 धावा. एक षटकार दोन्ही फलंदाजांनी देखील ठोकलाय. 17 धावा झाल्या धावफलकावरती. अजून 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. महत्त्वपूर्ण असा क्वार्टर फायनलचा सामना आपण मैदानावरती दोन संघादरम्यान होऊ घातलेलं आहे. द्वंद्व युद्ध. यावेळी मोठा फटका, मॅचची हवा काढून टाकली आहे या फलंदाजाने. बबल नाईकच्या बॅटमधून एक चांगला आघात झालाय, एक चांगला फटका आलाय आणि सांघिक धावफलक 6 धावांनी पुढे सरसावेल. सांघिक धावफलक 23 धावा. 11ची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून 11ला 11 बनवायचे आहेत. थोडासा कानमंत्र दिला जाईल कारण जी खेळपट्टी ओली आहे आणि त्या खेळपट्टीचा फायदा गोलंदाजांना करून घ्यावा लागेल. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे. बबल नाईक अगदी थोड्या वयातच देखील अगदी सिंधुदुर्ग नव्हे तर गोमंतक भूमी, कर्नाटक भूमी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याच्या नावाचा डंक आहे. वयवर्ष 23-24 आणि अगदी अल्पावधीत टेनिस क्रिकेटवरती आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू आपण पाहतो ऑन स्क्रीन. यावेळी देखील मोठा आघात केला गेलाय. अजून एक ब्लास्ट, अजून एक धमाका आणि अजून एक आघात केला गेलाय. बबलच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. त्याच्या विरोधात जर आपण विचार करायला गेलं सोहेल शेख बॉक्स अँड ड्रममधून क्रिकेटची सुरुवात आणि आता अगदी अल्पावधीत अष्टपैलुत्व सिद्ध करणारी कामगिरी त्याची देखील आपण पाहतोय. प्रजेश रावले अगदी कॉलेजच्या जीवनामध्ये अगदी 12वा खेळाडू म्हणून अनेक संघांमध्ये खेळताना पाहायला मिळायचा. अगदी सुरुवात आताच्या घडीला पाहिलं तर सलामीसाठी त्याची वर्णी लागते. अनेक मोठमोठ्या संघांमध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव देखील त्याला मिळाला आहे. जर त्याने त्यावेळी स्वतःला कमी समजून जर माघार घेतली असती तर आज प्रजेश रावले खेळताना कधीही दिसला नसता. स्वतःचं अस्तित्व या खेळाडूंनी निर्माण केलं आहे. सांघिक धावफलक 29 धावा. 5 चेंडू तो 20 धावा. एक वादळी, एक विस्फोटक, 3 षटकारांसहित नटलेली ही फलंदाजी बबल नाईक यांची. यावेळी बॅटची कट घेत चेंडू तडम्यांच्या दिशेने रवाना होतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं परंतु थोडीशी मात्र ढिलाई जाणवली आहे. चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप झालाय 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी सांघिक धावफलक 33 धावा. सामना आतापर्यंत बरोबरी सुटलाय. आता एका धावेची गरज आहे. विजयासाठी फक्त एका धावेची गरज आहे. चांगली फलंदाजी या दोन्ही बॅटरकडून आपण पाहतोय. बबल नाईक असतील, त्यानंतर सोहेल शेख असतील. चांगली सलामीगिरी आहे, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. यावेळी मात्र चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बारास बाहेर होता. त्याहीपेक्षा जास्त पटीने वेग होता या चेंडूला. संबंधित एक धाव घ्यायची होती बबल यांना परंतु हा इरादा फसलाय. चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली परंतु या सामन्यात पाहायला गेलं तर अमोल कांगणे असतील, राज्य गोटनकर यांनी एकतर्फी झुंज दिली. चांगली फलंदाजी त्यांची देखील या सामन्यात राहिली आहे. यावेळी मात्र एक मोठा फटका. MS धोनी स्टाईलने सामन्याची सांगता केली आहे. बबल नाईक आतापर्यंत पाहिलं तर 8 चेंडू 30 धावा त्यांच्या बॅटमधून आणि या सामन्याचा सामनावीर नाव घ्यायची देखील गरज नाही आहे, नाव सांगायची देखील गरज नाही आहे, ज्याने 8 चेंडूत नाबाद 30